वेलकम. बघा, येस्टरडे किंवा लास्ट व्हिडिओमध्ये आपण पॉइंट पासून लाईन पर्यंतचा डिस्टन्स कसा काढायचा, म्हणजे एक पॉइंट दिलाय आणि इक्वेशन लाईनचं दिलं असेल तर त्या दोघांमधला परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर दोन्ही मधला डिस्टन्स कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला लिहिला होता आपण. पॉइंट दिलाय म्हणजे x1 आणि y1 ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला ऑलरेडी. ax + by + c म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन दिलेला ऑलरेडी दिलेला आहे. ओके राईट. बघा याचं सोल्युशन बघा काय काय दिलंय अगोदर राईट डाऊन करा. v1 5,4. व्हॉट दिस व्हॅल्यू 5,4? दिस व्हॅल्यू इज युअर पॉइंट. पॉइंट आहे आपला. x1 ची व्हॅल्यू 5, y1 ची व्हॅल्यू 4. व्हॉट इज इक्वेशन ऑफ लाईन इज given 2x + y + 6 = 0. आणि आपलं स्टँडर्ड इक्वेशन ऑफ लाईन किंवा जनरल इक्वेशन ऑफ लाईन काय आहे? जनरल इक्वेशन ऑफ लाईन आहे ax + by + c = 0 आहे. याच्याला कंपेअर करा. a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 6. राईट. सो देअरफॉर length of perpendicular is given by p चला बोला फॉर्म्युला मॉड मध्ये, कारण डिस्टन्स हा निगेटिव्ह नसतो म्हणून मॉड्युलस घ्यायचंय. a × x1 + b × y1 + c divided by √a² + b². So this is the formula of p is equals to and mod of modulus of ax1 + by1 + c divided by √a² + b². So p is equals to mod मध्ये काय ते बघा. p is equals to mod a means what? 2 × 5 plus 1 × 4 plus c की वैल्यू 6 divided by 2² plus 1². कारण a² plus b², a ची वैल्यू 2, b ची वैल्यू 1, 2² plus 1². So p is equals to 10 plus 4 plus 6 √4 plus 1. 2 चा स्क्वेअर 4, 1 चा स्क्वेअर 1. So it is equals to 10 plus 4 plus 6 म्हणजे 20 divided by √5. आता ऑब्वियसली पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे त्याच्यामुळे मॉड्युलस लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालेल. राईट. सो देअरफॉर पण 20 ला आपल्याला असं लिहिता येतं 5 × 4 divided by √5. ठीक आहे. 5 ला असं लिहिता येतं √5 × √5 × 4 divided by √5. एक √5 कॅन्सल होतो म्हणजे आपलं फायनल आन्सर येतं 4 × √5 युनिट्स. 4 × √5 युनिट्स. 4 × √5 units. 4 × √5 units. So let us start the next example. Example number 4. Find the perpendicular distance from the point 1, -1 and on the line 3x - 4y + 8. म्हणजे ही लाईन अशी असेल, कोणती आपली स्ट्रेट लाईन ही असेल 3x - 4y + 8. हा पॉइंट 1, 1 इथे कुठेतरी असेल. हा आपला पॉइंट P 1, -1. तर P पासून या लाईन पर्यंतचा परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. म्हणजे हा पॉइंट म्हणजे x1 आणि y1 आणि हे म्हणजे आपल्या स्ट्रेट लाईनचे इक्वेशन ax + by + c. तर या इक्वेशन मध्ये फक्त x1 ठेवायचा, y1 ठेवायचा आणि डिवाइडेड बाय √2 फॉर्म्युला यूज केला या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं. राईट. मला बघा फर्स्ट सोल्युशन. g1 डेटा काय दिलं. g1 1, -1 ही कशाची व्हॅल्यू असेल? x1, y1 ची व्हॅल्यू आहे. 3x - 4y + 8 = 0. कशासोबत कंपेअर?
ax plus by plus c is equals to 0 सोबत कंपेअर करा. कॅपिटल A ची व्हॅल्यू 3, कॅपिटल B ची व्हॅल्यू -4, C ची व्हॅल्यू 8. आपल्याला विचारले परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. तो काय आहे पॉइंट पासून लाईन पर्यंत डिस्टन्स. सो लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर इज P is equals to फॉर्म्युला आहे मॉड मध्ये a into x1 b into y1 plus c divided by under root of a square plus b square. Right? Under root of a square plus b square. So P is equals to modulus a means 3 into 1 plus b means -4 आणि y1 ची व्हॅल्यू सुद्धा -1 plus c ची व्हॅल्यू 8 divided by 3 square plus -1 square. 3 square plus -1 square. So P is equals to 3 into 1 addition 3 plus 4 plus 8 divided by 3 square ची व्हॅल्यू 9, 1 square ची -1 square ची व्हॅल्यू 1. 9 plus 1 म्हणजे 10, right? So 3 plus 4 7, 7 plus 8 15. 15 divided by बोला 15 divided सॉरी b ची व्हॅल्यू -4 आहे म्हणजे -4 चा स्क्वेअर किती येतो 16 येतो. 9 plus 16 अंडर रूट 25. रूट 25 त्याची व्हॅल्यू किती येते रूट 25 ची 5 येते. सो 15 divided by 5. So what is value of 15 by 5? काय येतं 15 by 5 म्हणजे 3. So P is equals to 3 units. P is equals to 3 units. Right? So find the perpendicular distance from the point on this line. आता एक्झाम मध्ये x1 y1 हे पॉइंट एक्झामिनरच्या हातात आहे कुठला पॉइंट द्यायचा आणि इक्वेशन ऑफ लाईन ax plus by plus c आपण तुम्हाला माहिती आहे हे एक्झामिनर याच्यामध्ये सुद्धा चेंज करू शकतो. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती असेल तर a b c काही व्हॅल्यू असू द्या x1 y1 काही पण व्हॅल्यू असू द्या या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं आणि तो फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा. याच्यासाठी कॅल्सीचा यूज केला तरी चालेल. ठीक आहे ओके. चला लास्ट पॉइंट स्ट्रेट लाईनचा आपण आता स्टार्ट करणार आहे. So let us start the last point of straight line. Straight line चा शेवटचा पॉइंट आहे डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. बघा डिस्टन्स काढायचं आहे दोन पॅरलल लाईन्स मधला. आपल्याला माहिती आहे पॅरलल लाईनची काय कंडिशन आहे त्यांच्या स्लोप बद्दल. त्या दोन्ही लाईनचे स्लोप कसे असतात सेम असतात म्हणजे -a/b हा स्लोप काढायचा फॉर्म्युला. इथे सुद्धा -a/b स्लोप काढायचा फॉर्म्युला म्हणजे दोन्ही व्हॅल्यू म्हणजे a आणि b ची व्हॅल्यू कशी असेल सेम असेल त्या लाईनची. ओके बघा मी पहिली पॅरलल लाईन घेतली ax plus by plus c1 equals to 0. राइट कॅपिटल C1 आहे. दुसरी स्ट्रेट लाईन घेतली ax plus by plus c2 equals to 0. तुम्ही म्हणणार फक्त C1 आणि C2 का घेतला a1 a2 का घेतला नाही कारण a आणि b दोन्ही लाईन साठी सेम असतील कारण दोन्ही लाईन कशा आहेत पॅरलल आहेत. पॅरलल आहेत म्हणजे त्यांचे स्लोप सेम आहेत. स्लोप सेम आहेत म्हणजे a आणि b सेम असणार आहेत. a आणि b सेम आहेत म्हणजे फक्त c डिफरंट असू शकतो म्हणजे पहिल्या लाईन साठी C1 दुसऱ्या लाईन साठी C2. आता या दोन लाईन पॅरलल आहेत एकमेकांना पॅरलल आहेत. ओके तर या दोन लाईनच्या मधला डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स बिटवीन दीज टू पॅरलल लाईन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट. म्हणजे आपल्याला काय करायचंय या दोन पॅरलल लाईनच्या मधला काय डिस्टन्स असेल परपेंडिक्युलर डिस्टन्स तो काढायचा आहे. तर तो काढण्यासाठी फॉर्म्युला आहे बघा ax plus by plus c1 equals to 0 and ax plus by plus c2 equals to 0 are two parallel lines then distance between them
between two parallel lines. Distance between two parallel lines is T is equals to mod मध्ये C2 minus C1 divided by under root of a square plus b square. So this is the simple formula to find out the distance between two parallel lines. दोन parallel line मधला distance काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे C2 minus C1 divided by under root of a square plus b square. म्हणजे आपल्याला आता a ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, b ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, C1 आणि C2 माहिती असेल तर इझिली हा फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला तो डिस्टन्स काढता येतो. राइट. एक्झाम्पल नंबर 1. So look at the first example. Find the perpendicular distance between the parallel line. आता दोन parallel lines दिले, त्या दोन parallel lines मधला एरिया किंवा मधला डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे. तर पहिले इक्वेशन बघा 5x - 12y + 1 = 0. दुसरे इक्वेशन आहे 5x - 12y - 1 = 0. आता या दोन लाईन्स आहेत, ऑब्वियसली पॅरलल लाईन्स आहेत कारण A आणि B दोन्ही टर्म सेम आहेत आणि A आणि B जर सेम असेल तर त्या लाईन्स पॅरलल असतात. ओके. राइट. सोल्युशन given 5x - 12y + 1 = 0. कंपेयर करा ax + by + c = 0. a = 5, b = -12. C म्हणजे पहिली लाईन आहे म्हणून त्याला काय म्हटलं आपण C1. So C1 = 1. राइट. सेकंड लाईन 5x - 12y - 1 = 0. याला सुद्धा सेम टर्म सोबत कंपेयर करा ax + by + c = 0. आता सेकंड लाईन आहे म्हणून याला C2 मानायचं आहे. ओके. So a = 5, b = -12, c2 = -1. Right? Therefore, perpendicular distance between two parallel lines is, what is formula of perpendicular distance between two parallel lines? So P is = mod of C2 minus C1 divided by under root of a square plus b square. So what is value of C2? C2 आहे -1, C1 आहे 1. What is value of A? 5 square. What is value of B? -12 square. निगेटिव्ह जरी असेल तरी तो पॉझिटिव्हच असतो मॉड असल्यामुळे. -2 अंडर रूट ऑफ 5 स्क्वेअर ची व्हॅल्यू 25, -12 स्क्वेअर ची व्हॅल्यू 144. ठीक आहे. सो -2 डिवाइडेड बाय p = -2 डिवाइडेड बाय 144 + 25 म्हणजे 169. आणि 169 कशाचा स्क्वेअर रूट आहे किंवा कशाचा स्क्वेअर आहे 169 13चा स्क्वेअर आहे. सो इट इज -2 divided by 13. पण निगेटिव्ह नसतो डिस्टन्स. सो इट इज इक्वल टू, सो फायनल आन्सर 2 divided by 13 युनिट्स. p = 2 by 13 युनिट्स. ठीक आहे. याच टाइपचं सेकंड एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. Example number 2. Find the perpendicular distance between the two parallel lines. 4x - 3y - 9 = 0 and 4x - 3y - 24 = 0. Right? तर दोन लाईन दिलेत आणि आपल्याला विचारले या दोन लाईन्स मधलं पॅरलल एरिया, पॅरलल लाईन्सच्या मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करा म्हणलेलं आहे. तर पहिलं इक्वेशन काय आहे 4x - 3y
मायनस 9 इज इक्वल टू 0. कंपेअर केलं ax प्लस by, पहिली लाईन आहे म्हणून c1, a ची व्हॅल्यू 4, b ची व्हॅल्यू -3, c1 ची व्हॅल्यू -9. राईट, हे झालं पहिल्या लाईनच्या बद्दल. नाउ व्हाट अबाउट सेकंड लाईन? सेकंड लाईन सुद्धा सेम आहे. 4x - 3y -24 इज इक्वल टू 0. ax प्लस by प्लस c2 इक्वल टू 0. सेकंड लाईन मुळे c2 घेतला. c1 c2 फक्त वेगवेगळा आहे, बाकी a आणि b दोन्ही मध्ये सेम आहे. सो a इज इक्वल टू 4, b इज इक्वल टू -3 आणि c2 इज इक्वल टू -24. आपल्याकडे फॉर्म्युला आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाइन्स. दिस इज द फॉर्म्युला. p इज इक्वल टू mod ऑफ c2 - c1. c2 मधून c1 मायनस करा, डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. c2 ची व्हॅल्यू बघा -24, c1 ची व्हॅल्यू -9, राइट, डिवाइडेड बाय a स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे -3 स्क्वेअर. राइट, so it will be -24 plus 9. 4 square की value 16, -3 square की value 9. 16 plus 9. What about 24 or -24 of -24 plus 9 म्हणजे किती येतं? -15 divided by under root of 25 येतो दोन्हीचा ऍडिशन म्हणजे -15 डिवाइडेड बाय अंडर रूट 25 म्हणजे किती येते व्हॅल्यू? 5. सो 5 आणि 15 म्हणजे 3. सो इट इज मॉड -3 युनिट्स. पण मॉड मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर आपण पॉझिटिव्ह लिहू शकतो. सो आन्सर इज पॉझिटिव्ह प्लस 3 युनिट्स. p इज इक्वल टू 3 युनिट्स. तुम्ही म्हणणार हा निगेटिव्ह होतं, पण निगेटिव्ह म्हणजे मॉड्युलस मध्ये निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह म्हणून बाहेर येतो. म्हणजे मॉड्युलस पॉझिटिव्हचं पॉझिटिव्हच येतं, निगेटिव्ह साइनचं सुद्धा पॉझिटिव्ह येतं. मॉड इज ऑलवेज पॉझिटिव्ह, एरिया ऑलवेज पॉझिटिव्ह, लेंथ पॉझिटिव्ह असते. ठीक आहे, या सगळ्या लाईन्सनुसार आता या टाईपने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते. चलो ओके. आता आपला युनिट नंबर 3 याचं आपण रिव्हिजन घेऊ. 2 मिनिटांमध्ये आपण या युनिट नंबर 3 मध्ये स्ट्रेट लाईनच्या टॉपिक मध्ये काय काय स्टडी केलं ते तुम्हाला 2 मिनिटांमध्ये रिवाइज करतो आणि तेवढेच फॉर्म्युले आणि त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स करायचे. राईट. फर्स्ट, सुरुवातीला आपण डेफिनेशन बघितली स्ट्रेट लाईनची. राईट, स्ट्रेट लाईनची डेफिनेशन किंवा जनरल स्ट्रेट लाईनचे इक्वेशन काय होतं? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हा पहिला फॉर्म्युला किंवा पहिला इक्वेशन बघितलं आपण स्ट्रेट लाईनचं. त्याच्यानंतरचा पार्ट होता स्लोप काढायचा लाईनचा. लाईनचा स्लोप काढायचे 3 फॉर्म्युले होते. एक जनरल इक्वेशन ऑफ लाईन दिला असेल तर स्लोप काढण्यासाठी हा फॉर्म्युला होता -e/b. राईट. दुसरा फॉर्म्युला होता जर तुमचा 2 पॉइंट दिले असतील x1 आणि y1 दिला असेल तर स्लोप काढायसाठी फॉर्म्युला होता m इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1. तिसरं, जर त्या लाईन मधला अँगल दिला असेल तर आपला फॉर्म्युला होता m इज इक्वल टू tan थीटा. हे 3 फॉर्म्युले बघितले आपण स्लोप काढण्यासाठी. -a/b, y2 मायनस y1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1 आणि m इज इक्वल टू tan थीटा. ओके. नेक्स्ट पार्ट बघितला स्लोप पॉइंट फॉर्म. म्हणजे इथं काय असतं? पॉइंट असतो. इक्वेशन लाईनचं इक्वेशन दिलं असतं म्हणजे लाईनच्या इक्वेशन वरून आपल्याला स्लोप काढता येतो. पॉइंट दिला असल्यामुळे x1 y1 माहिती आहे. म्हणजे या टर्म साठी आपल्याला स्लोप पॉइंट फॉर्म माहिती पाहिजे. y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. हा फॉर्म्युला वापरला आपण स्लोप पॉइंट फॉर्म. राईट. नेक्स्ट त्याच्यानंतर बघितला 2 पॉइंट फॉर्म किंवा डबल 2 पॉइंट फॉर्म. 2 पॉइंट फॉर्मला डबल पॉइंट फॉर्म पण म्हणतात. 2 पॉइंट फॉर्म और डबल पॉइंट फॉर्म.
व्हॉट इज टू पॉइंट फॉर्म किंवा डबल पॉइंट फॉर्म? जेव्हा दोन पॉइंट्स दिले असतील, म्हणजे आपली स्ट्रेट लाईन दोन पॉइंट मधून पास होत असेल आणि त्या स्ट्रेट लाईनचे इक्वेशन जर काढा म्हणलं तर आपल्याकडे एक सिंपल फॉर्म्युला होता y minus y1 divided by y2 minus y1 is equals to x minus x1 divided by x2 minus x1, राईट? हा एक होता. त्याच्यानंतरचा पॉइंट बघितला टू इंटरसेप्ट फॉर्म किंवा डबल इंटरसेप्ट फॉर्म. टू किंवा डबल इंटरसेप्ट फॉर्म. ठीक आहे, डबल इंटरसेप्ट फॉर्म. तर तो फॉर्म्युला होता x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल्स टू 1. याच्यामध्ये a म्हणजे x इंटरसेप्ट व्हॅल्यू a आणि y इंटरसेप्टची व्हॅल्यू b. ओके, हा झाला डबल इंटरसेप्ट फॉर्म. त्याच्यानंतर आपण जो बघितले पॅरलल लाईन्स. जर लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप्स इक्वल असतात. m1 इज इक्वल्स टू m2. त्याच्यानंतर टर्म बघितली परपेंडिक्युलर लाईन्स. म्हणजे दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांची कंडिशन काय आहे? m1 into m2 is equals to -1, राईट? नंतर अँगल किंवा अॅक्यूट अँगल. दोन लाईनच्या मधला अँगल जर काढायचा असेल तर थीटा, थीटासाठी फॉर्म्युला होता tan इन्व्हर्स m1 minus m2 divided by 1 plus m1 into m2, राईट? नंतर लास्ट व्हिडिओ मध्ये आपण जर घेतला पॉइंट perpendicular distance between point and a line. Perpendicular distance between point and a straight line. Between point and a line. म्हणजे तो एक पॉइंट दिला आणि स्ट्रेट लाईनचे इक्वेशन दिलं असेल तर त्या दोघांमधला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे p is equals to mod of ax1 plus by1 plus c divided by under root of a square plus b square. हा फॉर्म्युला. आणि आत्ताच आपण बघितलं याच व्हिडिओ मधला तो म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स between two parallel lines. Perpendicular distance between two parallel lines. तो फॉर्म्युला काय होता? परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. तो फॉर्म्युला होता p is equals to mod of c2 minus c1 divided by under root of a square plus b square. हा एवढ्या फॉर्म्युल्यावरती डिपेंड तुमचं स्ट्रेट लाईनचं जनरली. मग तुम्हाला स्लोप काढा विचारतील, स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप देतील, पॉइंट देतील, इक्वेशन विचारतील, दोन पॉइंट्स देतील, लाईनचे इक्वेशन विचारतील, इंटरसेप्ट टाईपच्या फॉर्मॅट मध्ये देतील, एक्स इंटरसेप्ट काढा, वाय इंटरसेप्ट काढा, ते विचारतील. पॅरलल लाईन्स असतील तर त्या दोन पॅरलल लाईन्स, दोन स्ट्रेट लाईन्स पॅरलल आहेत हे सिद्ध करायला सांगतील. दोन लाईन्स परपेंडिक्युलर आहे हे शो करा म्हणतील. अँगल काढायला सांगतील, अॅक्यूट अँगल थीटा कसा काढायचा आहे तर त्यांचे स्लोप माहिती पाहिजे. m1 m2, m1 पहिल्या लाईनचा स्लोप, m2 दुसऱ्या लाईनचा स्लोप. स्लोप काढण्यासाठी परत तीन मेथड आहेत आपल्याकडे, 1 2 3. मेजॉरिटी पहिला फॉर्म्युला यूज होतो बऱ्याच वेळेला. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन पॉइंट आणि लाईन, म्हणजे पॉइंट दिलेला असेल आणि एक लाईन दिलं असेल तर हा डिस्टन्स काढायचा आहे आपल्याला. हा डिस्टन्स काढायसाठी हा फॉर्म्युला ax1 by1 plus c divided by a square plus b square.
दोन पॅरलल लाईन दिल्या असतील आणि हा डिस्टन्स विचारला असेल तर हा फॉर्म्युलाशी जोडतो. तर या पद्धतीनं स्ट्रेट लाईनचं तुम्ही युनिट तयारी करा. ओके, याच्यावरती रिलेटेड काही मी सॅम्पल मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तयार केलेले आहेत जे तुम्हाला एक्झाममध्ये कामाला येतील, यूज होतील. सगळं फॉर्म्युल्यावरती मॅक्सिमम तुम्ही भर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असल्यामुळं, कारण त्याचे 4 पर्याय असल्यामुळं जास्तीत जास्त फॉर्म्युल्यावरती डिपेंड करा. प्रॉब्लेम तर छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व करून त्याचे आन्सर्स येतातच, पण फॉर्म्युला पण माहिती असणं मस्ट आहे. म्हणजे सगळे फॉर्म्युले आधी माहिती असणं मस्ट आहे आणि सगळे फॉर्म्युले माहिती असल्यानंतर छोटे छोटे फॉर्म्युले किंवा प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व करा. मोठ्या प्रॉब्लेम्स किंवा जे खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला सॉल्व करा असं MCQ येणार नाही. सिंपल प्रॉब्लेम्स आणि फॉर्म्युल्यावरती डिपेंडेंट तुम्हाला एक्झाम्पल्स येतील. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट युनिट स्टार्ट करूया. ओके.